नमस्कार. ताठ मान. लेखक चंद्रशेखर गोखले. अभिवाचन अनुराधा कर्वे. बिर्जे मास्तरांना कोणी कधी ताठ मानेनं चालताना पाहिलंच नाही. कायम वाकलेले खांदे आणि झुकलेली मान. धड नाकासमोर बघून चालणंही त्यांना जमायचं नाही. पोटी असलेल्या 3-3 मुलींचं ओझं सदैव त्यांच्या बोकांडी बसलेलं असायचं. तसे मास्तर सज्जन होते, प्रेमळ होते, मूळचे हौशीही होते. त्यांचं त्यांच्या 3ही मुलींवर जीवापाड प्रेम होतं, माया होती. पण मास्तर परिस्थितीनं खचले होते. हस्तव्यवसायाचे शिक्षक, त्यांना पगार तरी किती असणार? त्यात म्हणे शाळेत हस्तव्यवसाय आणि पीटीच्या शिक्षकांना इतका रिस्पेक्ट नसायचा. सर्व धर्म समभाव शिकवणारे शिक्षकच हा भेदभाव राजरोसपणे करायचे. मास्तरांच्या हे सगळं अंगवळणी पडलं होतं. म्हणूनच ताठ मान ठेवायची त्यांना सवयच राहिली नाही. चेहऱ्यावर देवीचे वण असलेले हे मास्तर विद्यार्थ्यात मात्र कमालीचे आवडते होते. त्याचाही म्हणे इतर शिक्षकांना त्रास व्हायचा. असो, पण मास्तरांना नोकरी करणं भाग होतं. मोठी वेळच्या वेळी उजवली होती, पण धाकट्या दोघी होत्या ना अजून. आणि वेळच्या वेळी म्हणजे त्यांच्या जातीत 20च्या वर मुलगी गेली म्हणजे घोडदौरी समजायचे. मुलीला मग 4 गोष्टी ऐकून घ्याव्या लागायच्या. आणि मुलींबाबत तर मास्तर फारच हळवे होते. पटत नसताना जात पंचायतीच्या सगळ्या चालीरीती तंतोतंत पाळत होते. या चालीरीती आणि रीतिरिवाजांनी या भल्या माणसाला पार जखडून टाकला होता. सणवार म्हणजे संकट वाटायचं त्यांना. गावाला जायचं म्हणजे शिक्षा. कारण देवाधर्माचं इतकं स्तोम माजलेलं होतं की ते फेडण्यातच सगळं अवसान गळून जायचं. शिवाय शहरात राहतात म्हणजे चैन करतात, अशा तिथल्या अडाणी लोकांचा दृढ समज. तसे मास्तरांचे दोन्ही भाऊ प्रेमळ होते. त्यांचं आपल्या या भावावर खरंच प्रेम होतं. ते सांगायचे, ये इथे निघून, काय ठेवलंय शहरात? पण मास्तरांना माहीत होतं, जो जरा मोकळा श्वास माझ्या मुली घेऊ शकतायत तो मी शहरात आहे म्हणून. इथे राहिलो तर मुलींनाही इथलीच स्थळं पाहावी लागतील आणि माझ्या इतक्या गुणी मुली या मागासलेल्या कोंडलेल्या वातावरणात भरडल्या जातील, या विचारांनीच ते कासावीस व्हायचे. म्हणूनच मोठीचं लग्न त्यांनी आवाक्या बाहेरचा खर्च करून अर्जुन पवाराशी लावून दिलं होतं. तसं वयात 6 वर्षाचं अंतर होतं, पण मुलगा शहरात राहणारा होता, पदवीधर होता, महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी होती आणि मुख्य म्हणजे निर्व्यसनी होता. नाहीतर त्यांच्या जातीत निर्व्यसनी मुलं मिळणं दुरापास्तच होतं. पुन्हा त्यावरून काही बखेडे उभे राहिले तर जात पंचायतवाले मुलाकडचीच बाजू घ्यायचे. न्याय असा मिळायचाच नाही. म्हणूनच मोनिकाच्या वेळी चालीरीतीला धरून मास्तरांनी सगळं केलं. पितळ्याच्या 5 घागरी, 5 मोठे टोप, 2 गाद्यांसकट पलंग, शिवाय इतरही गोष्टी होत्याच. पण सगळ्यात डोईजड होणारा खर्च म्हणजे चांदीची 5 ताटवाट्या, चांदीची जर असलेली वरमायला साडी, गाव जेवण, देवीचा भंडारा, मुलाकडच्यांना 5 परतवणीचं जेवण, तेही मानपानासह. 10 वर्ष व्हायला आली. त्यात मोनिकाचे सणवार बाळणपण करेपर्यंत मधली लग्नाला आली. तरी बायकोची साथ खमकी होती म्हणून 2 चांदीची ताटवाट्या आणि पितळ्याचे टोप घेऊन झाले होते. मास्तरांच्या मुली होत्याच उजव्या. सोयरीक बघतोय म्हटल्यावर स्थळं यायला लागली. त्यात गावाकडनंही तालेवार घरातून मागणी आली. जात पंचायतीनं मध्यस्थी करायची तयारी दाखवली. तसा भावांचाही त्यात स्वार्थ होता. इतक्या तालेवार घराशी नातं जोडलं गेल्यावर त्यांनाही तिथलं जगणं सुसह्य होणार होतं. पण मास्तरांना माहीत होतं, इतक्या तालेवार घरात मुलगी दिली तर माप ओलांडून ती जी घरात जाईल तिला सटीसामाशीच बाहेरचा सूर्य दिसेल. घरचा डामडौल सांभाळण्यातच तिची हयात जाईल.
पंचायतीसमोर गुडघे टेकून आणि त्यांचा प्रस्ताव अमान्य केल्याचा दंड भरूनही मास्तरांनी ही सोयरीक नाकारली आणि शहरातच भानुदेव भंगडशी मधलीचा विवाह पक्का केला. गावाकडचे साहजिकपणे नाराज झाले. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. लग्न तोंडावर आलं. मास्तरांनी भानुदेवच्या घरी थोडी मुदत मागितली. लग्न वेळेवर होऊ दे. रीतीला धरून जे असेल ते मी लवकरात लवकर पुरवतो. मुलाला मुलगी आवडली होती, त्यामुळे काही नको म्हणाले नाहीत, पण मुदत दिली. पण तिथून मास्तर जरा कमरेतसुद्धा वाकले. जिने चढायला त्यांना आता आधार घ्यावा लागत होता. अंथरुणावर पाठ टेकली की पाठ कळवळेपर्यंत आवळली जात होती. गरम विटेंनी शेकल्याशिवाय ती सुटायचीच नाही. बायकोला सगळं कळत होतं, पण ती काही करू शकत नव्हती. अशात लग्नाला 15 दिवस असताना मोनिकाचा फोन आला. आम्ही उद्याच येतोय. लेक येतेय म्हणून आनंद झालाच आणि ते रीतीला धरूनही होतं. पण जावईसुद्धा येणार म्हणजे दोन्ही जेवणात ओलं सुकं बघायला हवं, शिवाय लाडाचं काहीतरी करायला हवं. आंघोळीला सुगंधी साबण, रोजचा दुधाचा रतीब वाढणार, हे हिशेबही टाळता येण्याजोगे नव्हते. त्यापुढे पोटच्या मायेचं स्थान डावललं जात होतं. मोनिका आली. नात आणि हसतमुख जावई बघून मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला भरून पावल्यासारखं वाटलं. अर्जुन उत्साहात सांगत होता, रजा मिळतच नव्हती, भांडून घेतली. मास्तरांच्या मनातला संवाद वेगळाच होता. काय गरज होती, सावकाशीनं आला असता तरी चाललं असतं वगैरे विचार मनात येऊन गेले. पण ते झटकून त्यांनी मनापासून दाद देत म्हटलं, बरोबर आहे तुमचं, रजा घ्यायलाच हवी होती, घरचं लग्न आहे. मास्तर असं म्हटल्याबरोबर अर्जुन त्यांचे हात धरत म्हणाला, घरचं लग्न आहे ना. गोंधळलेले मास्तर हो हो करत राहिले. अर्जुननं त्यांना बसवलं आणि आपलं सामान उघडलं. मास्तरांना कळेच ना हे काय चाललं आहे आणि अर्जुननं एक एक ऐवज काढायला सुरुवात केली. त्याला लग्नात मिळालेली 4 चांदीची ताटं वाट्या त्यांनी जशीच्या तशी मास्तरांच्या हवाली केली. म्हणाला, माझं जे कौतुक होतं ते ठेवून घेतलं आहे. बाकी हे घेतलं तेव्हा मी मुलाकडचा होतो, पण गेल्या 10 वर्षात तुम्ही इतकं प्रेम दिलं की मी आता या घरचा मोठा मुलगा झालो. आता हे लग्न पार पाडायची जबाबदारी तुम्हा एकट्याची नाही काय, आम्हीसुद्धा आहे. हा ऐवज घरात ठेवून तुमची कसरत बघण्याइतका मी काय मुर्दाड नाही. आमचं नवं घर तसं छोटं आहे. छकुलीला खेळायला जागा पण पुरत नाही, म्हणून पलंगही पाठवला आहे. तो पोचल उद्यापर्यंत. आम्हाला लकी नंबरमध्ये डबल डोअरचा फ्रीज लागला होता. एका घरात 2-2 फ्रीज कशाला? आजकाल पितळी टोप कोण वापरतंय? त्यांना विचारा. त्या बदल्यात फ्रीज चालेल का? तर आपण तो त्यांना देऊन टाकू. मामा, तुम्ही काळजी करू नका. मधलीच्या लग्नात मी तुमच्याबरोबर आहे. धाकटीच्या लग्नात भानुदेवही आपल्याबरोबर असेल. मास्तर रडायलाच लागले. हे सुचलं कसं? भरल्या आवाजात मास्तर म्हणाले. अर्जुन म्हणाला, आमच्याही पोटी मुलगी आहे. पुन्हा मुलाचा विचार केला तर कशावरून मुलगाच होईल. मग ज्या घरची सोयरीक जुळवली त्या घरचं सोयरसुतक नको का बघायला? म्हणून जावई म्हणून नाही, मुलगा म्हणून आलो आहे. आणि खरंच अर्जुननं सगळी सूत्र हातात घेतली. गावाकडच्या लोकांना पण समजावलं. वातावरणात एक मोकळा उत्साह आला आणि आज देवाला लग्नाची पत्रिका ठेवायला मास्तर जोडीनं बाहेर पडले तेव्हा सगळ्यांनी त्यांना ताठ मानेनं जाताना पाहिलं.